पुढे बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये गॅस एजन्सी गोदामांमध्ये तपासणी सुरू झाली आहे। अन्न औषध पुरवठा विभागाकडून तपासणी केली जाते आणि सिलेंडर स्टॉक बाबत पुरवठा विभागाकडून तपासणी होते। बुकिंग प्रमाणे वितरण होतं आहे की नाही याची तपासणी ही केली जाते। सध्या अनेक शहरांमधून बातम्या येतात गॅसची टंचाई आहे, सिलेंडर मिळत नाहीयेत आणि याच दृष्टीने आता नागपूरमध्ये एक तपासणी आढावा घेतला जातोय। अन्न औषध पुरवठा विभागाकडून ही तपासणी केली जाते आणि सिलेंडरचा जो स्टॉक आहे, जो सिलेंडरचा साठा आहे, तो पुरवठा विभागाकडून याची तपासणी होते। पुरेशा प्रमाणामध्ये हा साठा आहे का, बुकिंग केल्याप्रमाणे याचं वितरण होतं आहे का नाही या संदर्भात ही तपासणी होताना दिसते। मला माहिती आहे की युद्धामुळे आता सगळीकडे गॅसचा तुटवडा चालू होता। त्या अनुषंगाने मला जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आज पथके नेमण्यात आली आहेत। त्या अनुषंगाने सगळी गॅस एजन्सी असो किंवा अदर ठिकाणी जे ब्लॅक मार्केटिंग करताय त्याच्याकडे ते रोखण्याकरता तपासणी पथक आणि छापेमारी करणं चालू आहे। त्या अनुषंगाने माझ्या एजन्सीमध्ये आज आम्ही दाखल झालो आहे। त्या अनुषंगाने इथला जो स्टॉक आहे तो फिजिकल स्टॉक आम्ही इकडे मॅच करण्याकरता आलेला आहे। ते आजची ओपनिंग स्टॉक किती आहे, त्यामध्ये आज वितरण किती केलेलं आहे कन्झ्युमरला, आणि त्याच्याकडे क्लोजिंग स्टॉक किती आहे आणि फिजिकल स्टॉक किती आहे, हे दोन्ही आम्ही आज व्हेरिफाय करणार आहे। त्यानुसार जे काही फरक आढळून असेल तर त्या एजन्सीचा प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो। म्हणजे हा पूर्ण तपासणीचा भाग आहे। आपण छापा मारण्यापेक्षा काय म्हणायला, छापा म्हणा की तपासणी म्हणा, छापेमारी म्हणा की तपास, जे शेवटी जे काही निष्कर्ष निर्माण होईल, एकदा काही याच्यात काय आढळून आले, दोष आढळून आले तर आम्ही निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्याकरता प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो।